नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी स्ट्रीट किंवा ढाबा स्टाईल पनीर पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत। बरेच जण पराठा तयार करायला घेतात तेव्हा त्यांचे पराठे फाटतात, व्यवस्थित शेकले जात नाही किंवा आतलं स्टफिंगसुद्धा खूप चविष्ट बनत नाही। तर आज मी खूप साऱ्या टिप्ससह रेसिपी शेअर केली आहे, जेणेकरून तुम्ही बिगनर जरी असाल तर ह्या टिप्स वापरून जर तुम्ही पराठा बनवला तर अजिबात फाटणार नाही आणि अगदी कडेपर्यंत याचं सारण व्यवस्थित स्प्रेड होतं। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण कणिक मळून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एका बाउलमध्ये। यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 छोटे चमचे साजूक तूप टाकायचं। साजूक तूप टाकल्यामुळे या पराठ्यांना चवसुद्धा छान येते आणि अगदी खुसखुशीत हे पराठे तयार होतात। आता आधी सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि थोडं करत पाणी टाकून आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर ही कणिक कशी मळायची, तर खूप सैलसर पण नाही आणि खूप घट्ट ही कणिक मळायची नाही आहे। तर जशी चपात्यांची कणिक मळतो त्यापेक्षा थोडीही सैलसर ठेवायची। कणिक व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे, त्यावरच आपले पराठे फाटत नाही हे लक्षात असू द्या। व्यवस्थित मळून घेतली तर असं चांगलं हिला हाताने मॅश करत मळायचं, तिंबवून घ्यायचं आहे। असं शेवटी अर्धा चमचा तेल टाकून हिला पुन्हा मळायचं आणि रेस्ट करायला बाजूला ठेवायची, म्हणजे कणिक आपली चांगली व्यवस्थित मुरते। आता आपण स्टफिंग म्हणजे सारण तयार करणार आहोत। तर मी हे घरचंच पनीर घेतलं आहे, साधारण 200 ते 250 ग्रॅम हे पनीर आहे। तुम्ही विकतचंही पनीर वापरू शकतात। आता पनीर मात्र आपल्याला किसणीवरच किसून घ्यायचं आहे, हाताने मॅश करायचं नाही आहे, नाही तर पराठे लाटताना फाटतात। यामध्ये फ्रेश अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकायची आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 हिरवी मिरची अगदी बारीक कट करून टाकायची। त्याचबरोबर एक मीडियम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून टाकायचा आहे। या ठिकाणी आपण 5-7 पुदिन्याची पानं घेतली आहे। तर माझ्याकडे सुकलेली पुदिन्याची पानं होती ती मी क्रश करून टाकणार आहे। तुम्ही फ्रेश 3-4 स्वच्छ धुवून घेतलेली पानं अगदी बारीक कट करून ती टाकली तरीही चालेल। पुदिन्याची पानं अवश्य टाका, त्यामुळे अगदी ढाबा स्टाईल या पराठ्याला चव येते। पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकायची। पुदिना, आमचूर पावडर आणि कसुरी मेथीमुळे या पराठ्यांना खूप छान चव येते। अर्धा चमचा आपल्याला यामध्ये लाल तिखट आणि 1 इंच आलं किसणीवर किसून टाकायचं आहे। चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आणि याचे छोटे आपल्याला बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। तर साधारण 8 ते 9 पराठे मीडियम आकाराचे यामध्ये तयार होतात। एकीकडे आपली कणिकसुद्धा छान मुरलेली आहे, हिला पुन्हा अर्धा चमचा तेल लावून आपण मळून घेणार आहोत आणि आता आपण याचे पराठे तयार करायला घेऊयात। तर यातून एक छोटा गोळा काढून घ्यायचा आहे। कितपत छोटा पनीरचा पराठा करायचा त्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि जशी मोदकाची पारी आपण बनवतो तशीच याची आपल्याला आधी सुरुवातीला पारी बनवायची। 1 वाटी तयार करायची आहे। तर पिठामध्ये हा गोळा घोळवून घ्यायचा आहे आणि कडेने याला असं पसरवत जायचं, म्हणजे 1 वाटी तयार होते। मधोमध मात्र हा जो कणकेचा गोळा आहे तो जाडसरच राहू द्यायचा आणि स्टफिंगचा 1 गोळा यामध्ये ठेवायचा आणि अंगठ्याने तो असा मध्ये लोटत जायचा आणि जो आपला कणकेचा गोळा आहे तो असा गोल फिरवायचा। थोडंसं पीठ लावायचं हाताला, म्हणजे सारण आपल्या हाताला चिटकत नाही आणि स्टफिंग अगदी आतमध्येपर्यंत जातं आणि त्याचबरोबर पनीरचा पराठा फाटत नाही। सर्वीकडून मात्र हा पराठा व्यवस्थित सील करायचा। थोडाही कुठे याला क्रॅक गेला असेल, फाटला असेल तर असा पराठा लाटताना तो नक्की अवश्य फाटतो। आता महत्त्वाची टीप पुढची म्हणजे असा पराठा थोडा हाताने आधी पसरवून घ्यायचा, म्हणजे कडेपर्यंत आपलं सारण जातं आणि हलक्या हाताने पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर मी इथे पराठा लाटून घेते, तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे मीडियम फ्लेमवर मी लोखंडाचा तवा गरम करून घेतला आहे। यावर आपल्याला हा पराठा टाकायचा आणि दोघंही साईडने अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला हा शेकून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी साजूक तूप लावून शेकून घेतला आहे। तुम्ही तेल, बटर किंवा फ्रेश लोणी लावून सुद्धा हा शेकू शकतात। तर पराठा शेकत असताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, म्हणजे हा खमंग असा भाजला जातो, शेकला जातो। तर अशा प्रकारे सर्व पराठे मी या ठिकाणी तयार करून दह्यासोबत सर्व केले आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।